विजय लहाने यांच्या इशाऱ्यानंतर 3 गावांना रोहित्र। जालना तालुक्यातील माळशेंद्रा आणि राममूर्ती येथील 3 रोहित्र गेल्या अनेक दिवसापासून खराब झाले होते। मात्र आज वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर तात्काळ रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले। जालना तालुक्यातील माळशेंद्रा आणि राममूर्ती येथील 3 रोहित्र गेल्या अनेक महिन्यापासून जळाले होते। मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून रोहित्र उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ होत होती। आज अखेर वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर तात्काळ महावितरण प्रशासनाने 3 रोहित्र उपलब्ध करून दिले। रोहित्र उपलब्ध करून दिल्यानंतर विजय लहाने यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले। 1 महिन्यापासून हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये माळशेंद्रा इथं त्यांच्या शेतामध्ये वीज पडली होती डीपीवर, आणि डीपी बंद पडली होती। त्यानं वारंवार वायरमनशी यांची चर्चा केली। कधी ते वायरमन मी गाडीवरून पडलो असं कारण दाखवून त्यांनी नंतर त्यांचं आता काहीतरी आंदोलन चालू होतं, यांचं कर्मचाऱ्याचं काहीतरी आंदोलन होतं, त्याचा संप होता। त्याच्यामुळे त्यांनी असं काही कारण दाखवून लोकांना टाळाटाळ केली। पण आता 10 दिवसापासून डायरेक्ट पाणी उघडलेलं आहे आणि आता मालाला पाणी भरण्याची लोकांची टाइम आहे आणि शेताला मालाला पाणी भरायसाठी लोक माला त्याचे सुकून चालले तसे ते खेटा घालत होते। तसंच आम्हाला या ठिकाणी कॉल केला शेतकऱ्यांना। आता राममूर्तीचे यांच्या गावामधले तसाच विषय होता। यांची गाव ठाण्याची डिप्पी, हे सरपंच आहे राममूर्तीचे आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते। त्याच्यानंतर पिंपळगाव होते, त्यांच्या गाव ठाण्याच्या 2 डिप्प्या होत्या आणि आमच्या माळशेंद्राचे शेतामधल्या डिप्प्या होत्या। असे 2 ते 3 गावाचा या ठिकाणी विषय होता आणि इथले अधिकारी त्याला टाळाटाळ करत होते। आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी ताबडतोब यांचा फोन केला आणि आम्ही धावून आलो आणि इथले आम्ही त्या एमएससीचे मेन अधिकारी जे खिलारे त्यांना कॉल केला। त्यांना सांगितलं आम्ही ठणकावून की बाबा ताबडतोब डीपी मिळाली पाहिजे आणि आज आम्ही समजा डीपी नाही दिली आम्ही इथंच ठिव्या मांडून बसू, आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बघतो करतो, मी आम्हाला बाबा तुम्हाला आमदार खासदारांना जरी कॉल केला तुम्ही ताबडतोब डीपी उपलब्ध करून देईन, आम्हाला 2 आणि 4 दिवस का सांगता। आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता। आणि त्याने डीपी आम्हाला आता नाही दिली तर आम्ही त्यांना इशारा दिला होता या ठिकाणी आम्ही तुमच्या ऑफिसला टाळा ठोकून। पण त्यांना आम्हाला इथले आपले फुंगळे मामा म्हणून आहे, त्यांनी आम्हाला कॉपरेट केले त्या ठिकाणी। त्यांना ताबडतोब दुसरीकडून कोण ऍडजस्ट करून या 3 गावाला डीपी या ठिकाणी दिले। त्याच्यामुळे शेतकऱ्याने आमच्या या ठिकाणी समाधानी झाली आहे आणि आम्ही त्या मामाला सुद्धा धन्यवाद देतो। बाबा असंच कॉपरेट करा, कारण आमदार खासदाराचे रस्ता बघू नका, कारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आता पहिला या ठिकाणी आमचा माल 100% शेतकऱ्याचा वायाला गेलेला आहे। आता इकडून तिकडून काही कोणता माल झाला त्याच्यामुळे